प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या पवित्र प्रेम नामामध्ये आजच्या ह्या मोलाच्या संदेशामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो. प्रियानो, परमेश्वर हा तुम्हाशी देवाच्या शास्त्रातील, या पवित्र शास्त्रातील अद्भुत वचनाद्वारे तो तुम्हाशी बोलत आहे. आणि जेव्हा परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येतं तेव्हा ते वचन आशीर्वाद घेऊन येतं, आनंद घेऊन येतं, अनुग्रह आणि अभिषेक भरभरून तुम्हाला ते देतं. म्हणून प्रियानो, परमेश्वराचं वचन ऐकणं आणि ते स्वीकारून त्यावर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की प्रियानो, देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे, रुपयापेक्षा शुद्ध आहे. प्रियानो, देवाचं वचन आत्मा आणि जीवन असं आहे. ते तुमच्या देहाला आरोग्य देणारं आणि हाडांना सत्व देणारं असं आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असा आहे. दावीद राजानं हेही म्हटलं की या पवित्र शास्त्रात, परमेश्वरा तुझ्या शास्त्रात जर मला आनंद वाटला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला असता. पण आज मी देवाचा सेवक तुम्हाला मनपूर्वक अंतःकरणापासून नम्र विनंती करतो की प्रियानो, परमेश्वराच्या शास्त्रामध्ये आनंद आहे, परमेश्वराच्या शास्त्रामध्ये आरोग्य आहे, परमेश्वराच्या या शास्त्रात, त्याच्या वचनात जीवन आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही हे देवाचं वचन ऐकता आणि ते स्वीकारून त्याप्रमाणे प्रभू जो मागता, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रियानो त्याचा आनंद घालतो, त्याचा आरोग्य घालतो आणि पूर्ण स्वास्थ्याने जीवन तुम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून या आजच्या या वचनाकडे विशेष आपण काळजीपूर्वक लक्ष देऊया. आजचा संदेश प्रियानो डोळ्याविषयी आहे. आणि म्हणून याविषयी प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र शास्त्रामध्ये डोळा जो शरीराचा दिवा आहे याला विशेष महत्व दिलं आहे. पवित्र शास्त्रातून मत्ती कृष्णवर्तमानातून 6 अध्याय आणि 22 ते 23 पर्यंत आपण वचन आज पाहणार आहोत. मत्ती कृष्णवर्तमान 6 अध्याय आणि 22 ते 23. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा निर्दोष असला, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश अंधार असला तर तो अंधार केवढा. पहा, प्रभू येशू ख्रिस्तानी शिष्यास आणि समुदायास हा केलेला मोठा बोध आहे. पहिली गोष्ट प्रभू येशू म्हणतो की डोळा हा प्रियानो तुमच्या आणि माझ्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा घरामध्ये माझ्या प्रियानो आपल्याला जर आत प्रवेश करायचा असेल आणि घरामध्ये जर अंधार असेल तर दिवा हा लावला जातो. आणि प्रियानो, दिवा घरामध्ये जर असेल तर बाहेरून आत येणाऱ्याला घरात प्रियानो प्रवेश करता येतो, किंवा घरात असणाऱ्यांना तो प्रकाश घरातल्या गोष्टी दाखवू शकतो. परंतु ज्या घरामध्ये अंधार आहे आणि त्यामध्ये जर दिवा लावलेला नाही तर प्रियानो आत येणाऱ्याला उजेड दिसणार नाही, किंवा आत असणाऱ्याला घरातल्या गोष्टी दिसणार नाहीत. आज विशेष करून प्रियजनानो, तुमच्या शरीरामध्ये जो परमेश्वरानं डोळा ठेवलेला आहे तो डोळा तुमच्या आणि माझ्या शरीराचा दिवा आहे. आणि म्हणून आज या डोळा या अवयवाकडे आपण विशेष लक्ष देणं, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, शास्त्राच्या दृष्टिकोनातून आत्मिकरित्या या डोळ्याचं काय महत्व आहे हे आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की डोळा, 22 वचन मत्ती 6:22, डोळा शरीराचा दिवा आहे.
यास्त तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. डोळा शरीराचा दिवा आहे, परंतु हा डोळा म्हणजे हा दिवा कसा हवाय? निर्दोष. जर डोळा निर्दोष असला तर संपूर्ण शरीर हे प्रकाशमय राहत. माझ्या प्रियानो, आमचं शरीर आणि प्रियानो आमचं जीवन हे प्रकाशमय असणं गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, परंतु यासाठी आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं हा घातलेला छोटासा अवयव जे 2 डोळे आपल्याला दिलेले आहेत, ते संपूर्ण सृष्टीवरील सर्व गोष्टी आपल्या दृष्टीस त्यामुळे पडतात. आकाशातील सूर्यचंद्र तारे देखील आम्ही पाहू शकतो. एवढंच नव्हे तर प्रियानो, सूक्ष्म गोष्टी देखील आपण आपल्या उघड्या डोळ्यानं पाहू शकतो. डोळ्याचं फार मोठं महत्व आहे. आणि जेव्हा हा डोळा निर्दोष असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला दोष नसेल, तर प्रियानो आपलं शरीर हे प्रकाशमय राहत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना डोळ्याचा दोष म्हणजे फक्त शारीरिक दोष याविषयी प्रभू बोलत नाही. काही लोकांना जन्मताच दिसत नाही असे आंधळे लोक आहेत. काही लोकांना मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी होते, हे शारीरिक व्यंग आहे. काही लोकांना जन्मता किंवा काही आघातामुळे मोतीबिंदू आलेला असतो, हे शारीरिक आघात आहेत की ज्यामुळे डोळ्याची दृष्टी अंध होते आणि पाहण्यासाठी अडखळण आहे. परंतु आत्मिक दृष्ट्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो दृष्टिकोन आहे की आपला डोळा निर्दोष असणं, तुमचा डोळा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निर्दोष असणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मत्ती कृष्णवर्तमान 5वा अध्याय आणि 27 पासून काही वचनं आपण पाहूया की आपल्या डोळ्याची निर्दोषता ही फार महत्वाची आहे. 5:27 मत्ती 5:27 व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतकरणाने तीच बरोबर व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा या तुझे बरे आहे. पहा, डोळ्याची निर्दोषता किंवा डोळ्याची शुद्धता, डोळ्याची पवित्रता या वचनातून आपल्याला अधिक स्पष्ट समजून येईल. मत्ती 6 मध्ये येशूने काय म्हटलं की तुझा डोळा तुझ्या शरीराचा दिवा आहे. आणि जर तुझा डोळा, प्रियानो तुमचा आणि माझा डोळा जर निर्दोष असेल तर आपलं शरीर आणि आपलं जीवन हे प्रियानो प्रकाशमय राहत. परंतु डोळ्याची निर्दोषता ही आपल्या डोळ्याचा दृष्टिकोन, आपला डोळा काय पाहत आहे, आपला डोळा कुणाकडे पाहत आहे, आपल्या डोळ्याच्या दृष्टीसमोर काय आहे यावरती डोळ्याची शुद्धता आणि डोळ्याची पवित्रता अवलंबून आहे. म्हणून अगोदरच 5व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं डोळा शुद्ध असणं किंवा डोळा निर्दोष असणं याविषयी महत्वाचं वचन काय सांगितलं की व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. हा व्यभिचार शरीरासंबंधाने पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा मोशेला डोंगरावरती परमेश्वरनं पाचारण केलं, 10 आज्ञा दिल्या, त्यामधील एक आज्ञा आम्हाला ठाऊक आहे की व्यभिचार करू नको. परंतु नव्या करामध्ये प्रभू येशू ख्रिस्त फक्त शरीरासंबंधाने व्यभिचार नाही, तर तो अत्यंत प्रियानो एका छोट्या अवयवाला म्हणजे डोळ्याला तो या ठिकाणी संदर्भ देऊन म्हणत आहे की मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतकरणाने तीच बरोबर व्यभिचार केलाच आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी डोळ्याबाबत आम्हाला आव्हान किंवा सावधगिरीचा, जागृतीचा इशारा काय आहे की तुमचा डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. तुमचा डोळा जर निर्दोष असेल तर शरीर निर्दोष राहील, शरीर निरोगी राहील, शरीर प्रकाशमय होईल. बरेचदा ह्या गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत.
आणि म्हणून त्यासाठी प्रभूंना सांगितलेलं आहे की जुन्या करारात शरीरासंबंधाने व्यभिचार करू नका असं सांगितलं होतं, पण नव्या करारात प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे, जो कोणी आपल्या डोळ्याने पर स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो, वाईट नजरेने पाहतो, त्याने आपल्या अंतःकरणामध्ये व्यभिचार केलेले. आज आम्हाला पाहायला मिळतं या जगामध्ये, परिसरामध्ये अनेक दुष्ट वाईट गोष्टी घडत आहेत. याला कारण काय? की प्रियानो, जे पाप आहे, जो व्यभिचार आहे, त्याची सुरुवात तो दुष्ट सैतान तुमच्या डोळ्यातून करतो. आणि म्हणून जेव्हा आज जगातले तरुण तरुणी, आज जगातले लोक जेव्हा तुमच्या डोळ्यानं चुकीच्या गोष्टीकडे आपण जेव्हा पाहतो, चुकीच्या गोष्टी आम्ही त्याकडे नजर लावून पाहतो बसतो, तेव्हा त्या दुष्ट गोष्टी डोळ्याच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. मी तर म्हणेन, पापाची एंट्री किंवा पापाचं आगमन प्रवेश प्रथम कुठून होत असेल तर प्रियानो, डोळ्यामधून. आणि याचं सत्य आणि जिवंत उदाहरण म्हणजे आपल्याला ठाऊक आहे, उत्पत्तीचं पुस्तक आणि 3रा अध्याय 1 ते 7 मध्ये ज्या परमेश्वरानं आदाम आणि हव्वेला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं, आपल्याशी सदृश्य बनवलं, ते देवाकडे पाहणारे, देवाचं ऐकणारे, देवाबरोबर चालणारच कुटुंब होतं. निरोगी होतं, निर्दोष होतं, सर्व गोष्टी खाण्याची पिण्याची मुबलकता होती. मरण त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं, कष्ट त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं. परंतु एक गोष्ट जी घडली की प्रियानो, ते देवाच्या दृष्टीपासून दूर गेले, ते देवाच्या सानिध्यापासून दूर गेले, ते देवाच्या अनुग्रह, अभिषेक आणि आशीर्वादापासून दूर गेले. याला कारण काय आहे? माझ्या प्रियानो, उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि आम्हाला पाहायला मिळतं 1 पासून. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. सर्प तिला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. पहा, ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास, चांगले दिसण्यास, मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसे ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न अवस्थेत त्यास कळून आले. तेव्हा त्याने अंजिराचे पाणी शिवून आपणास कटिवेष्टने केली. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, आज मी देवाचा सेवक या पवित्र शास्त्रातून एक परमेश्वराचा महान बोध तुम्हाकडे येत आहे की प्रियानो, या जगामध्ये जो सैतान आहे तो मनुष्याला पाप करायला भाग पाडत आहे आणि पापाचं वेतन मरण प्रियानो मनुष्याच्या जीवनामध्ये येत आहे. आणि म्हणून महत्वाची गोष्ट या घटनेमध्ये आम्हाला पाहायला मिळते की जरी हे पहिलं कुटुंब परमेश्वराच्या प्रतिरूपाचं होतं, देवाशी सदृश्य होतं, देवाचं ऐकणार होतं, देवाला पाहणार होतं, देवाच्या समेत चालणार होतं, पण एक गोष्ट झाली की त्यांनी सैतानाचं ऐकलं. सैतानाला त्यांनी आपल्या जीवनामध्ये वाव दिला, संवाद केला. जेव्हा आम्ही परमेश्वराशी बोलणारे लोक, परमेश्वराचं ऐकणारे लोक, परमेश्वरावर चालणारे लोक, जेव्हा प्रियानो देवाशी सहभागिता सोडून जेव्हा आम्ही सैतानाचं ऐकायला, पाहायला आणि सहभागिता करायला लागतो, नक्की त्यामध्ये प्रियानो आपलं पतन आहे हे समजून घ्या. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं? पहिली गोष्ट डोळ्याविषयी सांगितलेलं आहे. तो सैतान 5व्या वचनात म्हणतो, देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. काय प्रियानो प्रश्न हा आहे? आदाम आणि हव्वेला दिसत नव्हतं का? ती देवाला पाहणारे लोक होते. किती मोठी आत्मिक दृष्टी त्यांच्याकडे होती. परंतु सैतान त्यांना म्हणत आहे, तुम्ही जेव्हा हे फळ खाल तेव्हा तुमचे डोळे उघडतील. माझ्या प्रियानो, त्यांचे
ज्यांचे आत्मिक डोळे उघडलेले होते, माझ्या प्रियानो, देवाची इच्छा नव्हती की त्यांना त्यांच्या दृष्टीत जगातल्या वाईट गोष्टी किंवा जे काही चुकीचं आहे ते त्यांनी पाहावं. होय, त्या ठिकाणी देवाची उपस्थिती होती आणि त्या ठिकाणी सैतान देखील चुकीच्या गोष्टी करण्यासाठी त्या ठिकाणी वावरत होता. आज आम्हाला पाहायला मिळतं की जगामध्ये पुष्कळ चांगले लोक आहेत, परंतु काही चुकीचे पण लोक आहेत. जगामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी चांगल्या घडत आहेत, परंतु वाईट गोष्टीही प्रियानो करून तुम्हाला पाडण्यासाठी वाट पाहत. या ठिकाणी सैतान त्यांना एक गोष्ट त्यांना भुलवून म्हणतो, ज्या दिवशी ते फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवा समान व्हाल आणि तुम्हाला बरं वाईट कळू लागेल. आणि प्रियानो, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे या 3 गोष्टी की तुमचे डोळे उघडतील. परंतु बायबल सांगतं, जेव्हा त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट असे त्या स्त्रीला दिसून आले. तिला दिसून आलं म्हणजे सैतानाचं ऐकल्यानंतर तिची दृष्टी त्या फळाकडे गेलेली आहे, तिनं ते पाहिलेलं आहे. माझ्या प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की पहिले योहानाचं पत्र 2 अध्याय, पहिले योहानाचं पत्र 2 अध्याय आणि 15 ते 17 ही वचनं. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 15 ते 17. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. योहानाच्या पत्रामध्ये योहानानं मंडळीला काय बोध केला? या जगामध्ये काय 3 गोष्टी आहेत ज्या मनुष्याला पतन करत आहेत, पाडत आहेत, नाश करत आहेत आणि नरकाकडे नेत आहेत. त्यातली पहिली गोष्ट कोणती आहे? तर प्रियानो, डोळ्यांची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी. याच 3 गोष्टी सैतानाने त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. तुम्ही फळ खाल, तुमचे डोळे उघडतील. तुम्ही फळ खाल, तुम्ही देवा समान व्हाल. तुम्ही फळ खाल, तुम्ही मरणार नाही. माझ्या प्रियानो, या 3 गोष्टी परमेश्वराने त्यांना ऑलरेडी दिलेल्या होत्या. त्यांचे आत्मिक डोळे तेजस्वी होते, जे खुद्द परमेश्वरला पाहणारे डोळे होते. खुद्द परमेश्वरानं एदेन बागेत ठेवलेले आशीर्वाद त्यांच्या दृष्टीस पडत होते. अजून काय हवं होतं? माझ्या प्रियानो, आज तुमचे डोळे निर्दोष आहेत म्हणून तुम्ही निरोगी आहात. आज तुमचे डोळे चांगल्या गोष्टी पाहत आहेत म्हणून तुम्ही सुखी आहात. आज तुमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत म्हणून तुम्ही प्रार्थना करून देवाकडून चांगल्या गोष्टी मिळवत आहात. परंतु प्रियानो, सावध राहा. या दिवसामध्ये जो सैतान आहे, तुम्हाला प्राप्त झालेलं आरोग्य, तुम्हाला प्राप्त झालेलं सुख, तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान, धन, कुटुंब ही व्यवस्था बिघडवायला तो तुमच्यावर टपून आहे. जर आज तुमचा डोळा परमेश्वराकडे लागेल तर परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देईल, तुमच्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करून देईल. तुमचा डोळा आज चांगल्या गोष्टी पाहिल तर तुम्ही चांगलेच घडणार आहात, बिघडणार नाही. परंतु प्रियानो, आज तुमचा डोळा जगाकडे जर लागला असेल तर बायबल मध्ये योहान म्हणतो, जगात जे सर्व आहे ते काय आहे? देहाची वासना, संसाराची चिंता आणि डोळ्याची वासना. आज प्रियानो, प्रश्न हा पडतो की त्यांचे डोळे उघडलेले होते देवाला पाहण्यासाठी, पण जेव्हा त्यांनी फळ खाल्लं तेव्हा प्रियानो देवाला पाहण्याचा गुण त्यांच्यातून गेला. कारण का प्रियानो, बायबल सांगतं, जेव्हा तिनं पहिली चूक काय केली? तिनं त्या फळाकडे पाहिलं. आज मी देवाचा दास तुम्हाला सांगत आहे, चुकूनही एखादी देखील दृष्टी तुमच्या मोबाईलवर असणारा फेसबुक, टीव्ही चॅनल, वेगवेगळे माध्यम याकडे चुकीची चित्र, चुकीचे पिक्चर्स, चुकीची घाणेरड्या गोष्टी पाहण्याकडे तुमचा डोळा लागू नये. कारण पाप डोळ्याच्या द्वारे शरीरामध्ये प्रवेश करतो. डोळ्यांची वासना जागृत झाली की देहाची वासना जागरूक होते.
आणि मग त्या पाहिल्यानं मनुष्याला शरीरामध्ये तसंच करू वाटतं. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं, कोणी मनुष्य परीक्षेत पडला तर प्रियानो, त्या परीक्षेमध्ये देव तुम्हा बरोबर असेल. पण बायबल सांगतं, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातलं असं कोणी म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो कुणाला मोहात पाडत नाही. तर बायबल मध्ये याकोबाच्या पत्रात लिहिलंय, वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवते. आज परीक्षण करा, आज तुम्ही स्वतःचं मनन करा. माझ्या बंधू आणि बहिणीनो, तुमचा डोळा निर्दोष आहे का दोषी आहे? प्रभू येशू म्हणून म्हणतो, डोळा शरीराचा दिवा आहे. जर तुझा डोळा निर्दोष असेल तर तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. प्रिय बंधू आणि बहिणींनो, तुमचा डोळा जर निर्दोष असेल, तुमचा डोळा देवाकडे पाहणारा, तुमचा डोळा या जगातल्या चांगल्या गोष्टी पाहणारा, एकमेकाच्या दुःखांकडे पाहून प्रार्थना करणार असेल तर तुमचं जीवन सुखी आणि समाधानी राहील. परंतु आज तुमच्या डोळ्यामध्ये जर वासना असेल, तुमच्या डोळ्यामध्ये दुष्कर्म असेल, तुमच्या डोळ्यासमोर वाईट गोष्टी तुम्ही पाहत असाल तर ते शरीरामध्ये प्रियानो त्याचा प्रवेश होईल. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, जो कोणी स्त्रीकडे काम दृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतकरणात व्यभिचार केलाच आहे. प्रियजनांनो, आजचा हा संदेश ऐकत असताना आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. जर तुमचं शरीर प्रकाशमय व्हायचं असेल, जर तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल, जर तुमचं संपूर्ण जीवन सुरक्षित आणि आनंदीने आशीर्वादित व्हायचं असेल तर डोळ्याला निर्दोष ठेवणं, डोळा सुरक्षित असणं फार महत्वाचं आहे. कारण तोच तुमच्या जीवनाचा दिवा आहे. माझ्या प्रियानो, देवाचा एक सेवक म्हणतो, माझी दृष्टी, दावीद राजा म्हणतो, माझी दृष्टी मी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर, याच पासून मला सहाय्य. आज तुमची दृष्टी कुणाकडे लागलेली आहे? जग आणि जगातल्या गोष्टीकडे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जग आणि त्याची वासना नाहीसी होत आहे, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आज तुम्हाला तुमचा डोळा बंद जरी असेल आणि तुम्ही बंद डोळ्यानं बंद खोलीत प्रार्थना कराल तर परमेश्वराची दृष्टी तुम्हाकडे लागेल, परमेश्वराचा कान तुमच्या धाव्याकडे असेल आणि तुम्हाला सहाय्य करेल. प्रियानो, तो पेत्र आपल्या शिष्यांबरोबरच जेव्हा तो नावेतून प्रवास करत होता, प्रियानो, वादळ सुटलं, लाटा सुटल्या आणि जहाज बुडू लागलं. अशा वेळेला ते भयभीत झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यांनी पाहिलं समोरून कोणीतरी त्या पाण्यावरून चालत येत आहे आणि ती ओरडत आहेत, भूत आहे, भूत आहे. अशा वेळेला प्रियानो, जो प्रभू येशू ख्रिस्त, शास्त्रात लिहिलेलं आहे की परमेश्वराचे नेत्र मनुष्याकडे लागलेले आहेत, त्याच्या पापण्या तुम्हाला आजमावतात. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात? गरिबीमुळं, आजारपणामुळं, व्यसनामुळं, भीतीमुळं आज तुमची कौटुंबिक अवस्था त्या पेत्राच्या बोटीसारखी झालेले. काळजी करू नका. पेत्र जेव्हा दुरून पाहतो तेव्हा त्याला वाटतं ते भूत आहे, परंतु येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे येत होता. येशू त्यांना वाचवण्यास येत होता. आज तो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर यासाठीच आलेला आहे की प्रियानो, त्याची दृष्टी तुम्हाकडे लावलेली आहे. तो तुम्हाला आज पाहत आहे, तुमच्या प्रार्थना त्याच्या जवळ आहे, तुमच्या अश्रू त्याच्या बदलीत आहेत. तो तुम्हाला एकटासा नाही पाहत आहे. तुमची कौटुंबिक अवस्था त्याला ठाऊक आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणतो, मी आहे. आणि जेव्हा पेत्राला ते समजतं की येशू आहे तेव्हा त्याला आनंद होतो आणि तो म्हणतो, प्रभू तू आहेस तर मला तुझकडे पाण्यावरून येऊ दे. प्रभूने त्याला बोलावलं आणि मला पाहायला मिळतं, जेव्हा पेत्रानं त्या नावेच्या बाहेर पाऊल ठेवलं तेव्हा तो येशूकडे पाहत होता. त्याची दृष्टी येशूकडे लागली होती आणि तो पाण्यावरून चालू लागला. जेव्हा आमची दृष्टी प्रभूकडे लागते तेव्हा जगाचे सगळे नियम आमच्या पायाखाली असतात. आजाराचा नियम, पापाचा नियम, मरणाचा नियम आणि सैतानाने आखलेल्या दुष्ट योजना तुम्ही तुडवून पुढे जाता निरोगी आणि निर्दोष होऊन. पेत्र येशू ख्रिस्ताकडे दृष्टी लावून पुढे जात होता.
तोपर्यंत तो पाण्यावरून चालू लागला. परंतु जेव्हा पेत्रानं लाटा आणि वादळांकडे पाहिलं तेव्हा तो बुडू लागला. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही आपली दृष्टी येशूकडे लावाल तेव्हा परमेश्वर तुम्हासाठी तुमचं बुडणारं जहाज, तुमचं नाशाकडे चाललेलं जीवन तो वाचवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा हा संदेश ऐकत असताना प्रियानो, एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की जो प्रभू येशू ख्रिस्ताने आज आम्हाला मत्ती 6 मध्ये सांगितलं की प्रियानो, होय, डोळा हा शरीराचा दिवा आहे. प्रियानो, आज तुमचा डोळा निर्दोष असणं, तुमचा डोळा सुरक्षित असणं फार गरजेचं आहे. आदाम आणि हव्वेनं आपल्या डोळ्यानं चुकीचं फळ पाहिलं आणि खाण्याची इच्छा झाली, त्यांनी ते खाल्लं आणि त्यामुळं त्यांना नग्न असल्याचा कधी संकोच नव्हता, परंतु त्यांना नग्न असल्याची संकोच वाटू लागला आणि ते देवाच्या दृष्टीपासून लपले. पुष्कळ आमचं असंच होतं. प्रियानो, आम्ही जेव्हा सैतान आम्हाला पाप, व्यसन, वाईट गोष्टी करायला भाग पाडतो आणि मग आम्ही लपतो. आज आनंदाची बातमी ही आहे की देवाकडे दृष्टी लावा, तुमचा डोळा देव निर्दोषी ठेवेल. कोणताही दोष तुमच्या डोळ्यात असेल तर आज निघून जाईल आणि देव पुन्हा एक प्रियानो तुम्हाला प्रकाशमय केल्याशिवाय राहणार नाही. कारण येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. होय, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा आणि या जगाचा प्रकाश आहे. निर्णय तुमच्या हाती आहे की पश्चाताप करणं आणि डोळ्याचा दोष काढून टाकणं आणि देवाकडे पाहणं. तेव्हा देवबाप तुमचं शरीर हे प्रकाशमय, निरोगी आणि निर्दोष केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवबाप तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निरोगी आणि निर्दोष नक्की ठेवेल. देवबाप करो हाचा संदेश तुम्हासाठी आशीर्वादित करो आणि तुमचा डोळा परमेश्वराकडे पाहो आणि देव तुमचं सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या नामामध्ये मी प्रार्थना करतो, आज ज्या प्रियजनाने हा संदेश ऐकलेला आहे त्यांच्या डोळ्यामधला दोष प्रभू येशूच्या नामात निघून जाऊ दे. डोळ्याची अशुद्धता असेल, डोळ्याची वासना असेल, डोळ्यामधलं सर्व प्रकारचं जगातल्या वाईट गोष्टी येशूच्या नावात निघून जा. माझ्या येशू, मी प्रार्थना करतो प्रत्येकाचा डोळा निर्दोष ठेव प्रभू, यासाठी की त्यांचं शरीर प्रकाशमय होऊ दे, त्यांचं जीवन निरोगी होऊ दे. आणि बापा येशू, त्यांच्या दृष्टीसमोर परमेश्वर देवा तू त्यांना दिसावास, तुझ्या गोष्टी त्यांना दिसाव्या असं होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.